लोकसत्तेने मला इथे आमंत्रण दिलं, बोलण्याची संधी दिली. गिरीश कुबेर, आपण सर्वांचं मी आभारी आहे. आणि या व्यासपीठावर उद्योगमंत्र्यांबरोबर त्यांच्याशी पण चर्चा करायची, तुमच्याबरोबर काही संवाद किंवा आपले विचार मांडायची संधी दिली म्हणून आभारी आहे. विषय आहे तसं त्यांनी म्हटलं की सुरुवातीला थोडीशी म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑप्टिमिझम, आणि आता थोडी टीका असं दिसतंय, असं स्वरूप, असं मला एक भूमिका दिली अशी मला शंका येते. तरी पण प्रथम परत मी ह्याला दुजोरा देतो, जे पिंपरीकर म्हणाले की महाराष्ट्राचा क्रमांक पहिला नेहमीच राहिलेला आहे. आणि देशामध्ये लोकसंख्येच्या त्याच्यात बघितलं तर नंबर 2, आणि एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पादन ज्याला GDP म्हणतो, त्यात नंबर 2. पण नंबर एक राज्याकडे खरं आपण तुलना करायची काही गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा क्रमांक नेहमीच नंबर 1 राहिलेला आहे. पण त्यातून सुद्धा आता जसं आपल्या पंतप्रधानांनी एक विधान केलं होतं की कोणी मला विचारतं की हा ग्लास अर्धा पूर्ण का अर्धा रिकामा, ग्लास इज हाफ फुल का हाफ एम्प्टी, तर त्याला उत्तर काय? तर त्यांनी वेगळंच उत्तर दिलं की इट इज हाफ फुल ऑफ वॉटर अँड हाफ फुल ऑफ एअर. पण तसंच महाराष्ट्रा बाबतीत पण विचारायला हरकत नाही की सांगायचं झालं तर बरेच म्हणजे आपण विक्रम सांगू शकतो. आणि त्यातच मला काही अजून नोंदणी करावीशी वाटते. 2-4 मिनटं त्याच्यात घेतो की आपण बरेचसे इकडे सायलेंटली महाराष्ट्राने जे अचीव केलेलं आहे ते कधीकधी कदाचित आपल्याला विसर पडतो. आपल्याकडे आता MIDCचे अध्यक्ष आणि MIDCचे CEO दोघंही इथे आहेत. आणि MIDC बद्दल पिंपरीकरांनी आपल्याला सांगितलं ते परत सांगतो की महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे कदाचित की ज्यांनी एक स्पेशल असा कायदा केला भूसंपादनाकरता, जमीन संपादनाकरता. आणि गेल्या 40 वर्षात आता तुम्ही म्हणाल लेटेस्ट आकडा आहे की 1,00,000 हेक्टर जवळजवळ MIDCच्या ताब्यात आहे. पण या सबंध कालावधीत आपण कुठेही म्हणजे तो जसं गिरीश कुबेर म्हणाले की जसा तणाव आपल्याला ऐकायला मिळाला गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे सिंगूर असो किंवा इतर बरेच, म्हणजे देशामध्ये बऱ्याच ठिकाणी नुसता संघर्ष नाही झाला तर म्हणजे गोळीबार झाला. आणि ती एक समस्या इतकी, म्हणजे आता ती राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा होते. त्या तुलनेत बघितलं तर महाराष्ट्राने जे MIDCनी औद्योगिकीकरणाकरता जे जे भूसंपादन केलं ते अतिशय सुरळीतपणे, म्हणजे विदाऊट एनी प्रॉब्लेम्स जे केलं ते आपण मान्य केलं पाहिजे, त्याची वाखाणणी केली पाहिजे. म्हणजे आज अर्थात जसं मी म्हटलं, हा ग्लास हाफ एम्प्टी आणि हाफ फुल. 1,00,000 हेक्टर आपल्याकडे आहे, पण त्यातले 1,00,000 हेक्टरमध्ये किती जागा आता रिकामी आहे किंवा किती त्यातले युनिट्स सिक आहेत जे सध्या बंद आहेत, हा वेगळा विषय. पण हा जो म्हणजे आता आजकालच्या दिवसांमध्ये आपण ऐकतो की भूसंपादन करणं कुठल्याही प्रकल्पाकरता हा इतका गुंतागुंतीचा आणि चिंतेचा विषय आहे. पण आपल्या राज्यात आपण हे करू शकलो आणि त्याच्यावर आपण या सक्सेसवर वी हॅव टू बिल्ड ऑन इट. अर्थात एक काळजीचा विषय असा आहे मंत्र्यांना सांगायला बघ की जसं रोजगार हमी योजनेचा नरेगामध्ये रूपांतर झालं आणि त्यामुळे त्याच्यातल्या काही त्रुटी वाढल्या, उलट म्हणजे नरेगाच्या रोहयोच्या ज्या चांगले पॉईंट्स होते ते जरा मागे पडले आणि काही त्रुटींवर आता जास्त, म्हणजे तो तो नरेगा आल्यामुळे त्यातल्या काही त्रुटी पुढे आल्या. तसंच कदाचित जो नॅशनल लेवलचा भूसंपादनाचा नवीन कायदा आहे तो ॲक्च्युली ह्याच्या म्हणजे हा कायदा, महाराष्ट्राचा कायदा संपणार आणि हा नवीन कायदा लागू होणार आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला नवीन आता काही डोकेदुखी आपण आपल्या पदरात पडणार आहे. हे जरा म्हणजे तुम्हाला सावध करायला लागतं. पण काही ज्या अशा 2-3 गोष्टी आहेत महाराष्ट्रात, एक तर MIDCचं आपण ऐकलं, दुसरी गोष्ट म्हणजे विक्री कर, सेल्स टॅक्स ज्याला म्हणतो किंवा VAT ज्याला म्हणतो, ह्यामध्ये जी एक क्रांती घडली आहे ही महाराष्ट्रानेच प्रथम केली आहे. ही याच्यात इनोव्हेशन आहे आणि यश पण मिळालेलं आहे. की असा काळ होता काही वर्षांमध्ये, म्हणजे गेल्या काही 4-5 वर्षातला की राज्याची आउटपुट किंवा GDP ज्याला म्हणतो हा ज्या गतीने वाढत होता त्याच्या दुप्पट तिप्पट गतीने सेल्स टॅक्स कलेक्शन वाढत होतं. याचा अर्थ असा नाही की दमदाटी आणि काही म्हणजे त्याच्यात निव्वळ त्यांनी फक्त जे संकलन किंवा त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन असतं, आणि याच्यात तुमचा पण हातभार असेलच की ते ॲडमिनिस्ट्रेशन कसं सक्षम करणे, इफेक्टिव्ह करणे
आणि त्याला त्यांनी एक नाव दिलं 360 डिग्रीज. म्हणजे जे उद्योग असतात त्यांच्याकडे 360 डिग्रीजनी ते कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे आपल्या विक्री कराचं म्हणजे कलेक्शन जवळजवळ 40% वाढलं. आणि ही क्रांती देशाला पण लक्षात आली आणि शेवटी त्यांनी आपल्या राज्याला तिथे त्या राष्ट्रीय पातळीवरच्या त्या कमिटीमध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तिसरं उदाहरण देतो, कॉन्ट्रॅक्ट लेबर. जे अशी बरेच प्रकार व्हायचे की कॉन्ट्रॅक्ट लेबरमधल्या कामगारांना पगार मिळायचा नाही किंवा त्यांचं जो काय PF कापला जायचा तो होत नव्हता. तर मला वाटतं महाराष्ट्र राज्याने ह्याच्यात पुढाकार घेऊन डायरेक्टली पेमेंट व्हावं अशी व्यवस्था केली. म्हणजे त्यात काही जे कायद्यात बदल हवे असतील किंवा काही रेग्युलेशन लागले असतील ते आपण केले आणि आता त्यात इतर राज्य पण आपले अनुकरण करत आहेत. लिव्ह विदाऊट पे, आता हे छोटासाच हा विषय आहे, पण कमी सरकारचा खर्च कमी करायचा. म्हणजे जवळजवळ 62% खर्च सरकारचा नुसतं पगारावर होतो, म्हणजे पगारांवर किंवा पेन्शनवर. तर तो कसा कमी करावा किंवा तो कसा इफेक्टिव्ह करावा याकरता एक प्रयोग झाला 5 वर्षापूर्वी की सरकारी कामगारांना लिव्ह विदाऊट पे 5 वर्षाची रजा, ज्याला आपण सबॅटिकल म्हणू, पण त्यांना परत त्यांची सिनियरिटी जाणार नाही आणि त्यांना परत याची परवानगी आहे. हा एक नवीन प्रयोग करू म्हटला. आता तो किती सक्सेसफुल झाला तो वेगळा विषय. पण हे जे प्रयोग करण्याची जी प्रवृत्ती आहे की नवीन एक्सपेरिमेंटेशन करून राज्यात म्हणजे इनोव्हेशन. LBTचा तुम्ही उल्लेख केला. कुठल्याही दुसऱ्या राज्यात LBT नाही आहे. प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आता LBT हा आपण 93 साली घटनेमध्ये आपण अमेंडमेंट केलेली आहे, 93rd अमेंडमेंट, जी स्थानीय सरकारला किंवा स्थानीय प्रशासनाला जी स्वायत्ता मिळायला हवी, ऑटॉनॉमी. कारण शेवटी जे नागरिकांचे जे प्रश्न असतात ते स्थानिक सरकारच सोडवू शकतं. रस्ते, पाणी, वीज, ट्रॅफिक, शिक्षण, आरोग्य, बऱ्याचशा या गोष्टी डे टू डे जे आपण म्हणतो आपलं जवळच्याच सगळं जे सरकार असतं म्हणजे स्थानीय राज्यावर, म्हणजे ज्याला आपण नगरपालिका म्हणू, जिल्हा परिषद, तर ह्याला जी स्वायत्ता मिळायला हवी, ह्या दृष्टीने जे पावलं आपण घेतलेली आहेत ती महाराष्ट्र पण ह्याच्यामध्ये पण पुढे आहे. म्हणजे अर्थात दुसरं राज्य मला वाटतं केरळ असेल, पण महाराष्ट्राने जे FFF फंड्स, फंक्शनरीज अँड फंक्शन्स जे ट्रान्सफर करावे लागतात स्थानिक सरकाराकडे, स्थानिक प्रशासनाकडे, महाराष्ट्राने याच्यात खूप जास्त प्रगती केलेली आहे. आणि LBT त्याचं एक प्रतीक आहे. आजचा विषय LBT नाही आहे, पण LBTमध्ये आपण म्हणजे आता मुंबई आणि पुणे सोडलं तर LBTवर जो संशोधन झालं किंवा हा जो विषय आहे हा 40 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यावर बरेच अहवाल पण आलेले आहेत. आणि ऑक्ट्रॉयसारखा कर त्याला पर्याय एक स्थानिक स्तरावर म्हणजे LBT सारखाच असावा लागेल. हे म्हणजे त्याच्यावर खूप विविध म्हणजे काय म्हणतात रिसर्च डॉक्युमेंट्स पण आहेत त्याच्यावर. तर आत्ता आपण जे आंदोलनं बघतोय त्याला थोडंसं एक राजकीय रंग आलेला आहे. आणि दुसरा म्हणजे सगळा जो आक्षेप आहे तो त्याच्या अंमलबजावणीवर आहे. म्हणजे तात्विकदृष्ट्या त्याच्या विरुद्ध कोणी बोलत नाही आहे, कारण हा स्थानिक प्रशासनात सगळ्यात जास्त आणि इफेक्टिव्ह कर आहे. पण ह्या आजच्या संदर्भात मला एवढंच म्हणावंसं वाटतं की ह्या परत महाराष्ट्रातच याच्यात पुढाकार आहे. अजून 2-3 गोष्टी म्हणजे ऑटो क्षेत्रामध्ये म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा एक तृतीयांश सहभाग आहे. म्हणजे त्याचा एवढा जोरात उल्लेख होत नाही. गुरगाव, पुणे आणि मद्रास, चेन्नई, तर इतक्या मोठ्या प्रमाणावर. आणि कदाचित ॲन्सिलरीज आपण बघितले म्हणजे लघु सूक्ष्म उद्योग जे असतात ज्या अवतीभोवती या ऑटो क्षेत्राच्या म्हणजे एका मोठ्या ऑटो मोटारीच्या कंपनीच्या मागे कदाचित 400-500 ॲन्सिलरीज डेव्हलप होतात. हे सगळं महाराष्ट्राने बऱ्याच आधी केलेलं आहे. आज महाराष्ट्रात जवळजवळ 2.25 लाख MSMEs आहेत. 1,70,000 म्हणजे जवळजवळ 2.25 लाख. तर त्यातले जवळजवळ मला वाटतं 30% किंवा जास्त हे पुण्याच्या परिसरात आहेत, पुणे नाशिक परिसरात. आणि त्याचा बराचसा संबंध ऑटो ॲन्सिलरीजचा आहे. म्हणजे आपल्या देशात अशी अवस्था आहे की जितकं ऑटो प्रोडक्शन होतं त्याच्यात तिप्पट ऑटो कॉम्पोनंट्सचं प्रोडक्शन होतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे ऑटो कॉम्पोनंट 2/3 जवळजवळ निर्यात होतं. आणि त्याचा मोठा हातभार महाराष्ट्राचा आहे. अजून एक शेवटचं उदाहरण देतो की SEZ आहे. म्हणजे आता SEZमध्ये काय झालं आहे की तो इट हॅज बिकम रिअल इस्टेट प्ले असं त्याच्यावर टीका आहे. जो त्याचा मूळ त्याची जी संकल्पना होती, पण ह्याच्यात सुद्धा पुढचं म्हणजे रिअल इस्टेट म्हणत नाही आहे, पण
लिगली आणि अगदी व्यवस्थित सुरळीतपणे SEZ सगळ्यात जास्त कुठे असतील तर ते महाराष्ट्रात आहेत. आणि त्यातले म्हणजे जवळजवळ देशामध्ये 300-350 SEZ असतील. महाराष्ट्रात कदाचित 100 असतील अशी माझी म्हणजे एक्झॅक्ट 129. तर ही पण एक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कदाचित लोकांना माहिती नसतात. म्हणजे आपण म्हणतो महाराष्ट्र नंबर 1 आहे, नंबर 1 आहे, नंबर 1 आहे. पण वेन यू गो डाऊन टू डिटेल्स हे सगळं आपण मुद्दामून प्रकर्षाने लोकांच्या पुढे आणलं पाहिजे की छोट्या छोट्या इनोव्हेशन्स आहेत. आणि पण आता हे संपलं म्हणजे हे तो दॅट वॉज हाफ ग्लास फुल बरं का. आता म्हणजे खरं तो हाफ ग्लास एम्प्टी आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणं. असं एक छान म्हण आहे की द पास्ट इज फॉर लर्निंग, प्रेझेंट इज फॉर लिव्हिंग अँड फ्युचर इज फॉर वर्किंग टुवर्ड्स. त्यामुळे आपण कितीही आपल्या म्हणजे आपल्या भूतकाळात खूप जो काय आपली ग्लोरी असेल ती आता त्याच्यातनं फक्त काय जो बोध घ्यायचा आहे. पण वी हॅव टू वर्क टुवर्ड्स द फ्युचर. त्यामुळे पुढचा जर विकास आपण बघितला तर त्या बाबतीत तिकडे आपल्याला बऱ्याच गोष्टी बरीच आव्हानं पुढे दिसतात. तुम्ही काही 2-4 मिनिटात ज्यावर बोलतो आणि मग आपण पुढचा म्हणजे कार्यक्रम पुढे करूया. एक तर शहरीकरण आपल्या राज्यात सगळ्यात जास्त प्रमाण. एक तर 11.25 कोटी आपली लोकसंख्या आहे. म्हणजे ऑलरेडी वी आर द सेकंड लार्जेस्ट. म्हणजे कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवर टॉप 10 देशांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होईल इफ इट वॉज अ कंट्री. ह्याचा जवळजवळ 50% आपल्याकडे शहरीकरण झालेलं आहे. 50% हे ऑफिशियली 45%. पण दॅट इज ऑफिशियली म्हणजे सेन्ससचा जो त्याचा जो काय तिथं व्याख्या असते. पण बरेचसे असे भाग आहेत महाराष्ट्रातले की त्यांच्याकडे तुम्ही जर बघितलं त्यांना गाव किंवा खेडं म्हणणं हे अतिशय चुकीचं ठरेल. त्यामुळे डी फॅक्टो जर बघितलं शहरीकरण इट इज मोर दॅन 50%. आणि त्यामुळे ते शहरीकरणाची आव्हानं वेगळीच आहेत. आत्ताच मी म्हटलं की एकीकडे शहरीकरण म्हणजे शहरांचे ज्या गरजा आहेत रस्ता, पाणी, वीज, ट्रॅफिक. हल्ली लोकांच्या मुंबईत जर शहरांमध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी विचारलं तर सगळ्यात टॉपमोस्ट तुमच्या मनात कुठली समस्या आहे तर टॉप 4 मध्ये नक्कीच ट्रॅफिक. त्यामुळे ह्या सगळ्या समस्येकडे शहरांकडे जर काही स्वायत्ता नसेल, पैसे नसतील, निधी नसेल, LBT सारख्या काही करायचे जर हक्क नसतील तर त्यांनी करायचं काय. म्हणजे राज्य सरकाराकडे भीक मागायची थोडक्यात सांगायचं म्हणजे. पण म्हणजे त्यामुळे शहरीकरण ही मोठी आवाज आहे. म्हणजे त्याला हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आपण जे औद्योगिकरण म्हणतो की महाराष्ट्राचं आणि खूप त्यांनी उदाहरणं पण दिली. पण जवळजवळ 40-45% औद्योगिकरण हे फक्त 3 जिल्ह्यातनं येतं. म्हणजे पुणे, ठाणे आणि मुंबई या 3 जिल्ह्यामधनं जवळजवळ 50% नसेल 42-45% म्हणजे या 3 जिल्ह्यांमधनं 35 जिल्हे आहेत आपल्याकडे. पण या 3 जिल्ह्यांमधनं सगळ्या जो कॉन्ट्रीब्युशन टू इंडस्ट्रियल आउटपुट किंवा GDP इज ह्यूज. तो म्हणजे तो एक म्हणजे फार सिरियस विषय आहे. एकीकडे म्हणजे जे काय आपल्याला औद्योगिकरण आपण जे म्हणतो सगळ्या जिल्ह्यांना पुढे आलं पाहिजे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ असली पाहिजे. पण ॲट द सेम टाइम ह्या जिल्ह्यांमध्ये इकडे जे औद्योगिकरण होत आहे त्यांच्या ज्या समस्या असतील त्यांच्या पुढे जे आव्हानं आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तसंच ह्यालाच म्हणजे ह्याच्याशी संबंधित तिसरा मुद्दा म्हणजे विषमता. एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्राचा नंबर 1 आहे अमुक तमुक अमुक तमुक. पण जर आपण जिल्ह्यांमधली विषमता जर बघितली तर ती कदाचित देशात नंबर 1 असेल. म्हणजे टॉप 3 मध्ये आपल्या इनइक्वालिटी इंडेक्स मस्ट बी द हायेस्ट. 35 जिल्ह्यांपैकी 10 जिल्हे आपले असे आहेत की ते संबंध राष्ट्रातले 600 जिल्ह्यांपैकी जर मोस्ट बॅकवर्ड 100 जिल्हे आपण बघितले तर त्यामध्ये महाराष्ट्राच्या 10 का 12 जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय की काही आपले जिल्हे इतके पुढे चाललेत आणि ते जे मागासलेले जिल्हे ते मागे मागेच पडत आहेत म्हणजे अजून. तर तुम्ही जेव्हा म्हणजे आपण औद्योगिकरणाकरता जेव्हा म्हणतो तेव्हा आपला पावित्र्य असा असला पाहिजे की ह्या मागास म्हणजे त्या जे जिल्हे बॅकवर्ड आहेत, मागासलेले आहेत त्याला का कारणं आहेत. कदाचित दे आर लँडलॉक, कदाचित त्यांच्याकडे वॉटर रिसोर्सेस कमी असतील किंवा इतर फॉरेस्ट रिसोर्सेस कमी असतील. ह्याचा अर्थ असा नव्हे की तिथे जाऊन मुद्दामून औद्योगिक काही उद्योग स्थापित करण्याचे किंवा बॅकवर्ड रिजन इन्सेंटिव्ह देऊन करणं ते आर्टिफिशियली असं देण्यापेक्षा जी औद्योगिक क्षेत्र आहेत ती चांगली भरभराटीने चालावीत आणि त्यातनं जी करवसुली होईल त्या करवसुलीमधनं त्या मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट ज्याला आपण तो मानवी विकासाचे निर्देशांक कसे वाढवता येतील ह्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणं म्हणजे ती स्ट्रॅटेजी जास्ती इफेक्टिव्ह होईल.
अ, चौथा विषय म्हणजे ऊस. ॲक्च्युली ऊस, कापूस म्हणजे महाराष्ट्र एकेकाळी असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राचा संपूर्ण पॉलिटिकल इकॉनॉमी जर समजायची असेल तर 4 विषय तुम्ही स्टडी केले पाहिजेत. वीज, पाणी, ऊस आणि कापूस. या 4च संबंध महाराष्ट्राची पॉलिटिकल इकॉनॉमी मोर ऑर लेस इन्क्लूड होते. तर ऊसाचं असं आहे की तुम्हाला माहिती आहे की 3% जमीन, 60% पाणी आणि पाण्याचा विषय अतिशय अतिशय सिरियस महाराष्ट्रात आहे. तर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन होऊ शकेल का? ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री आपल्याला अशी करता येईल का की म्हणजे ऊसाच्या शेतकऱ्याला तेवढीच प्रॉफिटेबिलिटी होऊन त्याला त्या क्रॉपमधनं डायव्हर्सिफाय किंवा परावृत्त करणं शक्य आहे का? किंवा जे बगास इंडस्ट्री आहे त्यात म्हणजे त्यातली क्षमता म्हणजे एफिशियन्सी वाढवता येईल का? तसंच कापूस. आपल्याकडे कापसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होतं. पण त्याच प्रमाणात टेक्स्टाईल हब आपल्याकडे नाही आहे. म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री किंवा गारमेंट एक्सपोर्ट आता तिथे पण निर्यात करावं लागते. त्यामुळे जर विदर्भात आपण जर गारमेंट हब केला तर तिकडनं एक्सपोर्ट करण्याकरता आपल्याकडे काय प्रावधान आहे? किंवा आपल्याकडे जवळजवळ 750 किलोमीटरची सागरी किनारा आहे. पण तो विदर्भातनं सागरी किनाऱ्याला आणायला जो खर्च होईल तो त्या खर्चामध्ये त्यांचा सगळाच नफा निघून जाईल. म्हणजे तो गारमेंट एक्सपोर्ट करता येईल म्हणजे ते आणि कापसाचा अजून एक अतिशय बिकट प्रश्न म्हणजे एकीकडे 200-300 किलोमीटर दुरीवर असलेला गुजरात राज्यामध्ये पण कापूस प्रचंड प्रमाणात त्याचे उत्पादन होते. मात्र इथे आत्महत्या म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आपण जास्त ऐकतो आणि तिथे ऐकत नाही. म्हणजे विदर्भाला काही लोक शेतकरी म्हणजे आत्महत्येचे कॅपिटल पण म्हणतात. तर असं का? तोच क्रॉप आणि म्हणजे जास्त अंतर नाही. पण इथे अशा काही पॉलिसी मी मुद्दाम ह्याचं का म्हणजे आजचा विषय शेतीबद्दल नाही आहे पण जेव्हा आपण औद्योगिकरण म्हणतो तेव्हा ॲग्रो प्रोसेसिंग त्याच्यामध्ये नुसतं अन्नधान्य नव्हे तर कापसासारखं पण त्याला आपण त्याच्यावर एक काही ते स्ट्रॅटेजी वर लक्ष केलं पाहिजे. एक शेवटचा पॉईंट म्हणजे म्हणजे जस्ट ही जी एक आव्हानं टाईप आहे की थकबाकी. एकीकडे आपल्याकडे आता राज्याचं कर्जाचा बोजा जवळजवळ 3 लाख कोटी नाही सॉरी 4 लाख कोटी आहे. जवळजवळ 4.5 कोटी आहे. तर 4 लाख कोटी जर तुमचा कर्जाचा बोजा असेल तर तुमचा निव्वळ व्याजाचा बोजा दरवर्षी व्याज त्याला जवळजवळ 30 लाख कोटी सॉरी 30,000 कोटी 20,000 कोटी 20-25,000 कोटी तुमच्या नुसतं व्याजावर तुम्हाला खर्च करावा लागतोय. आणि दुसरीकडे तुमचं कर वसुलीमध्ये जवळजवळ 20-25,000 कोटी म्हणजे पेंडिंग आहे ओव्हर ड्यू. आणि दुसरीकडे रिफंड पण होत आहेत बऱ्याच म्हणजे एकीकडे 20-25,000 कोटी तुमचे वसुली व्हायची आहे आणि दुसरीकडे रिफंड परतीचे जे लघु उद्योगांना द्यावे लागतात ते पण आहेत. त्यामुळे हे कुठेतरी हे समीकरण बसत नाही आहे. म्हणजे आपल्याला व्याज पण कमी करायचं आहे, आपल्याला कर वसुली पण जास्ती सक्षम करायची आहे आणि रिफंडचा हा जो प्रकार आहे तो पण कमी करायचा. तर ह्याचा कुठेतरी मला वाटतं औद्योगिकरणावर नक्कीच इन्फ्लुएन्स होईल. कारण आपण जितका राज्य सरकाराकडे कमी निधी असेल तितका त्यांना हे सगळे जे इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत किंवा औद्योगिकरणाला जी पुश देण्याकरता जे लागतात निधी ते कमी पडतील. फायनली मला असं वाटतं की संबंध राष्ट्रीय पातळीवर औद्योगिक जे विकासाचा दर आहे तो जवळजवळ शून्य आहे. गेले 2-3 वर्ष जवळजवळ झिरो ग्रोथ एस्पेशली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण मायनिंग पण धरतो आणि इलेक्ट्रिसिटी पण वीज पण तसंच मग महाराष्ट्रामध्ये पण यावर्षी मला वाटतं 1% विकासाचा दर होता. तर तो वाढवून कारण शेवटी मुख्य आपला उद्देश काय आहे ॲज इन टर्म्स ऑफ पॉलिसी मुख्य रोजगार निर्मिती आणि ती जास्ती करून औद्योगिक क्षेत्रातच होणार आहे. सेवा क्षेत्रात होऊ शकते पण औद्योगिक क्षेत्रात जेव्हा रोजगार निर्माण होतो त्याला जी जास्त मायलेज असतो त्याला तो तेवढा कृषी किंवा सेवा क्षेत्रात होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला हा 1% परत 8%वर न्यायचा आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त हातभार लघु सूक्ष्म मध्यम जे उद्योग असतात तेच करू शकणार आहेत. कारण सगळ्यात जास्त हातभार त्यांचा रोजगार निर्मितीमध्ये त्यांचा असतो आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत की त्यांचे जे अडचणी आहेत किंवा त्यांचे जे म्हणजे चॅलेंजेस आहेत ह्याच्याकडेच म्हणजे आपण जे मेगा पॉलिसीज वगैरे करतो आणि त्याचं आता किती सक्सेस आहे ते आपण बघायला पाहिजे. पण जे हे लघु सगळे उद्योग असतात ते मुख्य त्यांचे काय असतात म्हणजे प्रॉब्लेम एक तर वीज अखंड वीज किंवा MIDC क्षेत्रामध्ये जे काय त्या पायाभूत सोयी लागतात त्या 24/7 मिळणे किंवा
आता त्याला म्हणजे मंत्री आहेत म्हणून मी त्याचा उल्लेख करतो, की आपल्याकडे लायसन्स राज गेला. पण असं म्हणतात, आता इकडे भोगले साहेब पण आहेत, कदाचित ते दुजरा देतील, की लायसन्स राज मात्र गेला आहे. पण अशी कुठेतरी एक कल्पना म्हणजे उद्योगांना वाटते, लघुउद्योगांना, की इन्स्पेक्टर राज जास्त आला आहे किंवा हॅरॅसमेंट राज. तर त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यावं, की बेसिकली जी काय आपल्याला गती घ्यायची आहे, ती माझ्या मते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातूनच मिळणार आहे. तुम्ही म्हणाल तसं 2.25 लाख आपल्याकडे रजिस्टर्ड आहेत युनिट्स. तर त्यांना कशी काय ते एक प्रकारचं पुश मिळेल, इम्पेटस मिळेल, हेच आपल्याकडे मोठं आव्हान आहे. तिथे मी संपतो. थँक्यू.